सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगते पंगते देवा सवे घडे नित्यानित्य जोडे तेची साज समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची संगती पंगती देवा सवी घडे नित्यानित्य जोडे तेची साज तुका म्हणे येथे लाभाच्या कोटी बहुवाव पोटी समर्थाचे संगती पंगती देवा सवी घडे नित्यानित्य जोडे तेची साच पांडुरंगा करू प्रथम नमन हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताया दुसरे चरणा संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चनेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता अष्टांगे आता दंडवता दुसरे बंधू शारदा चतुराननाच्या आत्मजा वाक्षिद्य पाविजे सहजा तिच्या चरणवचा दंडवता आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तया माठे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारती जन तया माठे दंडवत आता नमरंग भूमिका कीर्तने उभय होती लोकाटाळ मृदंग श्रोते देखा तया माठे दंडवत ऐशेन मन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे विठ्ठल 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 सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागणुनीचा चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवा सवी घडे नित्यानित्य जोडे तेची साज नसतो कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग किती आवाजाचा आहे बाबा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार कीर्तन सेवा की निमित्त इथं जमलेल्या सर्व महाराज मंडळींना पाहुणे मंडळींना ग्रामस्थ मंडळींना जरी परिचित असेल तरी वक्ता नाताना सांगणं माझं आद्य कर्तव्य ठरतं. माननीय श्री अप्पारावजी शेळके त्यांचे चिरंजीव तुम्हा सर्वांचे परमार्थ प्रेमी श्री हरिभक्तपरायण गायनाचार्य भानुदास महाराज शेळके त्यांचे चिरंजीव श्री प्रमोदरावजी या सर्व परिवाराने बांधलेल्या वास्तूच्या शांतीच्या प्रित्यर्थ काल वास्तुशांतीचा कार्यक्रम आणि आज भानुदासरावांचे नातू आणि प्रमोदरावांचे चिरंजीव विठ्ठल चिरंजीव विठ्ठल यांचा प्रथम अभिष्ट चिंतन सोहळा. अभिष्ट चिंतन सोहळा विठ्ठलाचा आणि कीर्तन नामदेवाचं आहे. नामदेव पायरीहूनच विठ्ठलाकडे जावं लागतं ना आणि विठ्ठलाचंच मंदिर आहे पुन्हा. आणि अशा या कार्यक्रमाच्या प्रित्यर्थ सर्व शेळके परिवाराच्या वतीने प्रमोदरावांनी आदरणीय भानुदास महाराजांनी मला दिलेलं निमंत्रण त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी त्याच्यामध्ये काही रामायणाचार्य काही भागवताचार्य आमचे रामायणाचार्य आणि युवा कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण रोहिदास महाराज मस्के तसेच आपल्या भागाचं एक गायन क्षेत्रातील वैभव आणि आळंदी क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी तयार करण्याचं कार्य जे करतात असे श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद उद्धव बापू महाराज शिंदे तसेच गायनाचार्य संतोष महाराज गायनाचार्य परमेश्वर महाराज
आमच्या धारासूरचे आप्पा महाराज, युवा कीर्तनकार भैया महाराज, यादव महाराज उर्फ दादा नाही का, पवन महाराज, परिसरातील सगळी गुणीजन गायनाचार्य मंडळी, माऊली महाराज. पुन्हा महाराष्ट्रामध्ये मृदंग म्हटलं की जी नावं समोर येतात त्यातली जी नावं आहेत त्यातले आमचे दोनही कृष्णा महाराज नाही का, श्री हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज बोरकडे आणि श्री हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज जाधव. पुन्हा आमचे भागवताचार्य माधव महाराज कुरे, रामायणाचार्य आणि भागवताचार्य दोन्ही बी, पुन्हा कीर्तनकारही हां आमचे श्री हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज बदाले, आपल्या गावचे उत्तम देव महाराज, ते देव आहेत आणि मी नामदेव आहे. पुन्हा आमचे विठ्ठल महाराज, आपल्या भागामध्ये मागच्या फळीमध्ये मृदंग वाजला की ज्यांचं नाव पुढे यायचं आमचे हनुमंत महाराज. 3-4 तास मी त्यांना वाजवताना बघितले. पंढरपूरला गाथा भजन आमच्या आजोबांचं, पुन्हा टेंबुकर महाराजांचं. एकदा पकवाज घेतला की 3.5-4 तास थांबत नव्हते. आणि लांबून लांबून आलेली सगळी श्रोते मंडळी, दारासुरकर असू द्या, पुन्हा आमचे पेडगावकर असू द्या, उपस्थित सर्व महाराज मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, टाळकरी बांधव, मृदंग वादक, गायकवर्ण परमार्थातील जाणते परमार्थिक श्रोते. आणि हा कार्यक्रम पुन्हा केव्हाही जरी पाहायचा असेल तरी आपल्याला यूट्यूबवर पाहायला भेटल. असे आमचे अजिंक्य भैया नाही का, ज्ञानाचा सागर ना, वडे नाले नाही सागर, ज्ञानाचा सागर यूट्यूब चॅनेल. पुन्हा आमचे पांडुरंग महाराज, उपस्थित सर्व महाराज मंडळींना मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल हा दोन्हीचा संगम त्यांनी या कार्यक्रमामध्ये साधलाय. आमच्या भानदास महाराजांनी, प्रमोदरावांनी काल वास्तुशांती आणि आज अभिष्ट चिंतन, म्हणजे आपल्या साध्या भाषेत वाढदिवस. वास्तू शांती, वास्तूची शांती करावी लागते. काही काही म्हणतील आम्ही नाही करणार, जा नाही केली तर काय होते, काय होते. एखाद्याने जर मोठा बंगला बांधला, नाही तर एखाद्याने 2 रूम बांधू द्या, घर केवढेही बांधा, त्या वास्तूची शांती करावीच लागते. एखादा म्हणाल मी नाही करणार, नाही करणार तर त्याला आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक या 3ही त्रासाला सामोरं जावं लागतं. एखादा जर वास्तुशांती नाही केली, पूजा नाही केली तर त्याला त्या घरामध्ये नीट राहता येत नाही. राहता येत नाही म्हणजे त्या घरातलं सारखं आजारी तरी कोणी पडल, पोराचं आणि बापाचं भांडण तरी होईल, नाहीच पोराचं बापाचं झालं तर बायकोशी तरी होईल. त्या घरात समाधानच लाभत नाही. त्याला शेजारचा तरी त्रास देईल, आधिदैविक त्याच्या घरावर 20 तरी पडल. हे आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक त्याला त्रास होतात. तसं तरी वास्तुशांती आपण घर म्हणतो, त्याला वास्तू म्हणतो. हे वास्तू नावाचा एक राक्षस होता. राक्षस ऋषी मुनी देवदेवता यांना त्रास द्यायचा. सगळी देवदेवता एकत्रित आले आणि भगवंताकडे गेले. काही केलं तरी ते शुभकर्म होऊ देत नाही. भजन नाही, कीर्तन नाही, कोणाचा वाढदिवस नाही. भगवंतानी पाहिलं तर सगळं मंडप भरून देवता लोक आलेले. भगवंत उठूनच उभे राहिले आणि भगवंतानी प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा, उद्या सूर्यास्तापर्यंत त्याला मी जिवंत ठेवणार नाही. किंचित विकोराव द्या, थोडा किंचित, जास्त. उद्या सूर्यास्तापर्यंत त्याला मी जिवंत ठेवणार नाही. जिवंत ठेवणार नाही प्रतिज्ञा भगवंतानी केली आणि ही नारदानं ऐकली. नारद महर्षींनी गळ्यात विनान हातात चिपळ्यानं आले बा तिकडं त्या वास्तू नावाच्या राक्षसाकडे. नारायण या पुढे या, तिकडं नका पाहू, तिथलं सांगतोय मी. पुढं या म्हटल्याबरोबर नारदजी म्हटले मग कशाला आलोय, बसा. ते काय चहा पाणी गोळ पाणी काय असेल ते झालं. कोणीकडे येणं केलं काय. म्हटले तुम्ही बातम्या ऐकल्या का नाही. म्हटले नाही ऐकले. काय खायचं ते खाऊन घ्या आता.
उद्या संध्याकाळ सायंकाळपर्यंतच सूर्यास्तापर्यंत भगवंतानी ठरवलंय तुला जिवंत ठेवायचं नाही. आणि माणसाला मरण दिसलं ना माणसं घाबरतात आणि मग साधू संताला शरण जातात. त्या वास्तू नावाचा राक्षस त्रास देणारा पण नारदाला साष्टांग दंडवत घातला. नारदा काही करा याच्यातून मला वाचवा. वाचवा अरे त्रास देतो ऋषी मुनीला साधू संताला, तुला वाचून करायचे तरी काय, एक तुला माहिती असावं म्हणून सांगायला आलो. ते म्हटलं इथून पुढं नाही त्रास द्यायचं, मला सांगून उपयोग नाही. ज्यानं प्रतिज्ञा केली त्याला शरण जा, त्याला शरण जा. आणि शरण आलेल्याला अभयदान देणं हे त्या भगवंताचं काम आहे. तो जात खरं म्हटल्याबरोबर वास्तू नावाचा राक्षस डोळे भरून आलेले लटलट कापतोय भीतीपोटी आणि भगवंताला साष्टांग प्रणिपात केला. हे भगवंता मी तुम्हाला शरण आलोय आणि शरण आलेल्याला अभयदान देणं हे तुमचं कर्तव्य आहे, काम आहे. मग भगवंत म्हटले नाही, एवढ्या देवतांसमोर मी प्रतिज्ञा केली तुला जिवंत ठेवणार नाही, मारणार का तुम्ही मला? मग कधी? उद्या सूर्यास्तापर्यंत. सूर्यास्तापर्यंत मी आजच जातो ना परभणीला, आज सगळ्या पेपरला देतो, मीडियाला, सकाळ संचार, लोकमत, एकमत, सामना, संध्यानंद, सगळ्या पेपरला देतो, मीडियावर देतो, यूट्यूबला टाकतो. काय की उद्यापासून या भगवंताला शरण कोणी जाऊ नका. मी शरण गेलो तर यानं मला मारायचं ठरवलंय, आज जातो. भगवंत म्हटले थांब जरा, काय कशाला शरण जातो? शरण आलाय ना, कशाला मीडियावर देतो मग? पण मी प्रतिज्ञा केली ना तुला मारण्याची. भगवंत त्यावेळेला वास्तू नावाचा राक्षस म्हटला, हे भगवान जरी तुम्ही प्रतिज्ञा केली असेल तरी तुम्ही भक्ताच्या प्रतिज्ञेलाच मान देता ना. मग शरण आलेल्याला अभयदान देणं हे तुमचं काम आहे, मला अभयदान द्या. म्हटले मग इथून पुढं ऋषी मुनींना साधू संताला वार करायला त्रास नाही देणार. दे वचन. वचन घेतलं. पण वास्तू म्हटला, तो राक्षस म्हटला की माझी आत्तापर्यंत सगळ्याला आठवण होती, सगळ्याला आठवण होती, कारण त्रास देत होतो ना, दादागिरी करत होतो, गुंडगिरी करत होतो, सगळे घाबरत होते मला. पण इथून पुढे जर मी शांत राहिलो तर यांना माझी आठवण कशी राहील? हे जोपर्यंत जग आहे, जोपर्यंत या जगामध्ये कोणत्याही देशात, कोणत्याही राज्यात एखाद्याने जर घर बांधलं, माझी वास्तू बांधली, तर त्यांनी माझी शांती केली पाहिजे. आणि त्याने जर शांती केली नाही तर मी त्याला त्या घरात नीट राहू देणार नाही, एवढा वर मला द्या. भगवंतानी तथास्तु म्हटलं. मग देवाने, भगवान शंकरांनी घर बांधलं होतं. भगवान शंकरांनी, त्यांनी सुद्धा, आता हे देवबाप्पा आहेत, तसा त्यावेळेला म्हणले देवबाप्पा कोणते बोलवायचे? म्हटले रावणाला बोलवा. रावण मंत्र म्हणायला होता. स्वतः भगवान शंकरांनी सुद्धा वास्तूची शांती केली, करावीच लागते. बांधास महाराजांनीच केली असं नाही, सगळ्याला वास्तू, कोणी घर कोणी बांधवले. आमच्या रोहिदास महाराजांनी केली, डोक महाराजांचंच कीर्तन होतं आमच्या गुरुवारी यांचं. म्हणजे शांती करावीच लागते ना. आजही ज्या वेळेला ते होम हवन होतं आणि त्या ठराविक दिशेला सोन्याचा वास्तू राक्षस तयार केला जातो आणि त्या ठिकाणी त्याची शांती केली जाते, तेव्हा त्या घरात तो नीट राहू देतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून काल वास्तू शांती. काल वास्तू शांती झाली तर ते बुलढाण्याला पुरुषोत्तम महाराजाच्या इथं माझं कीर्तन होतं आणि ड्रायव्हरला थोडी अडचण होती. म्हणला तर इकडून गाडी चालवणार कोण न्यावं, म्हणून प्रमोदला फोन केला. प्रमोदला फोन केला तर म्हटलं असं असं जायचं आहे कीर्तनात. ते म्हणलं येतो. मग आम्ही पहाटे 5ला निघलो आणि येताना ते म्हणला, महाराज आपल्या विठ्ठलचा वाढदिवस आहे, तेवढं कीर्तन तुम्हाला करावं लागतं. म्हणलं उगाच फोन केला तुला. आणि मग ते म्हटले की आता, आणि काही प्रेमाची ऋणानुबंध आहे. हे हा जो घराणा आहे ना,
शेळके घराणा. आपल्या परिसरामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जी काही घराण्याची नावं घेतले जातात त्याच्यामध्ये हा शेळके घराणा आहे. महाराजांचे बंधू आज इथं ते उणीव भासतेच आमच्या काकांची. तुम्हाला भासते यात काही नवल. पंढरपूरला आता माधव महाराज असायचे, सोमनाथ महाराज, ही सगळी चातुर्मासात मंडळी. गुरुवारी राऊत बाबांचं कीर्तन म्हटलं की जिथल्या तिथं प्रमाण म्हणणारे, तिथं गाथा पाठ असणारी मंडळी होती. पण बाबा म्हणायचे नाही, काकाकडे माहीत आहे, माहीत काकांकडे असायचं. आणि हे परमार्थिक ऋणानुबंध आहे, त्यामुळं नाही म्हणायला जीभच उचलत नाही. त्यामुळे ही आजची सेवा आहे. आमच्या विठ्ठलचा वाढदिवस आहे, पहिला वाढदिवस आहे, अभिष्ट चिंतन सोहळा आहे. पहिल्या वाढदिवसाला आज इथं उभारल्यानंतर कमीत कमी 30 ते 40 कीर्तनकार, कथाकार, गुणीजन, गायनाचार्य मंडळी. आता माझंही वय 42 आहे, म्हणजे वाढदिवस नाही करायचा माझा. 42 वय आहे. मी अनेक वाढदिवसाची कीर्तनं केले, पण पहिल्या वाढदिवसाला एवढे वारकरी, एवढे कथाकार आणि एवढे महाराज मंडळी उपस्थित असलेला पहिला वाढदिवस आहे आमच्या विठ्ठलचा वाढदिवस. पहिल्या वाढदिवसाला बघा तुम्ही, एवढी कथाकार, कीर्तनकार, गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य, ही सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि काय आहे, भानुदास महाराजांच्या नातवाचा वाढदिवस. खांबाला हात धरा बरं का. हां, भानुदास महाराजांच्या नातवाचा वाढदिवस आहे, म्हणजे प्रमोद महाराजांच्या मुलाचा. आणि काय असतं, आजोबांचा लाडका नातूच असतो, नातू असतो. म्हणजे मुलगा नसतो असं मला म्हणायचं नाही, मुलगा तर असतोच ना, पण मुलापेक्षा आजोबांचं जास्त प्रेम नातवावर असतं. बघा तुम्ही, त्याला अंगा खांद्यावर घेतील, त्याला खेळतील, विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावतील, वारकरी आले तर दर्शन घ्यायला लावतील. ते संस्कार लावण्याचं काम आजोबा करत असतात. आजोबांच्या इष्टिटीचा मालकच नातू असतो. नातू आजोबांना नातू सांगत असतो बरं का बापू, आजोबांना नातू सांगत असतो, आजोबा काय तुमच्या इष्टिटीचा मालक नातू, म्हणजे तू नाही मग कोण नातू. बाकीच्या इष्टिटीचा मला काही माहीत नाही, पण भानुदास महाराजांच्या पारमार्थिक परंपरेचा या इष्टिटीचा मालक आमचा विठ्ठल होणार आहे एवढं नक्की. कारण पहिल्या वाढदिवसाला अभिष्ट चिंतन सोहळ्याला एवढी महाराज मंडळी सगळे धापा टाकत आलोय आम्ही. पुन्हा आज आम्ही बीडला होतो सगळे. आणि काय विशेष आहे हो, कृष्णा महाराजांना मी फोन केला, म्हटलं हॅलो, ते म्हटले बोला ना महाराज. म्हणलं सुरू करता ना. ते म्हटले हे काय लगेच. केकर जावळ्यापर्यंत पाऊस आहे, केकर जावळ्यापर्यंत, साधा नाही, पुन्हा पाथरीपासून जोरात गाडी चालवता येईना. म्हटलं तिथं कसं काय वातावरण. नाही म्हटले इकडं अजून तरी काही नाही. म्हटलं मग करा सुरुवात. मग म्हणून हे बाहेर कार्यक्रम घेतलाय, नाही तर मंदिरातच करायचा होता. आणि काय आहे, हे परमार्थ साधनेची एक ताकद असते. ह्या घराण्याने आतापर्यंत केलेला शुद्ध परमार्थ म्हणजे पाऊस सुद्धा तिथंच थांबलाय केकर जावळ्याला. गावकरी म्हणतील येऊ द्या ना, आम्हाला तर त्याची गरज आहे. पाऊस येणार आहे, पण कीर्तन झाल्यावर संध्याकाळी येणार आहे. म्हणजे परमार्थिक साधनेचा एवढा परिणाम होत असतो. म्हणून आमचा विठ्ठल फक्त ते काय त्या घराचाच लाडका आहे असं नाही, नावही किती सुंदर ठेवलंय. विठ्ठल, वी म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. हे तीनही गुण ज्यांच्या जवळ आहे तो विठ्ठल आहे. आणि म्हणून या घराण्याची त्या विठ्ठलाची भक्ती तर आहेच. म्हणून त्या विठ्ठलचा आज अभिष्ट चिंतन सोहळा कीर्तनाच्या नंतर तो होणार आहे. पहिला अभिष्ट चिंतन म्हणजे वाढदिवसाचा सोहळा तो होणार आहे. अभंग निवडलाय जगद्गुरु तुकोबा यांचा. आज प्रत्येकाची तळमळ ही सुखप्राप्तीसाठी, पण सध्या मोहळकर सध्या सुख कोणालाच मिळायला तयार नाही. त्याचं कारणच आहे की मार्केटच दुःखाचं आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, किंवा सुख नाही कोठे आले या संसार.
ठाऊकची आहे संसार दुखाचा ठाऊकची आहे संसार संसार दुःखाचा नलगे दुःखाचा निश काही नलगे दुःखाचा निश काही ठाऊकची आहे संसार दुःखाचा ठाऊकची आहे संसार संसार दुःखाचा ठाऊकची आहे संसार दुःखाचा ठाऊकची आहे संसार किंवा संसार दुःख मोळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ किंवा ढेकणाच्या बाजेस सुखाची कल्पना. ढेकणाच्या बाजावर काही सुखाची कल्पना करता येते का? एका घरात पाहुणे आले आणि त्या घरात ढेकणं जास्त झालेली होते. ढेकणं सगळे अंगणात झोपायचे. उन्हाळ्याचे दिवस. नेमका पाहुणा आला तर चांगला आंबरस खाऊ घातला पाहुण्याला आणि संध्याकाळच्या वेळेला घर मालकानं ठरवलं, सोमनाथ महाराज, घर मालकानं आंबरस खाऊ घातलाय ना तर ह्याचा आंबरस वसूल करायचा. आंबरस वसूल करायचा. मग संध्याकाळच्या वेळेला आता झोपायची वेळ झाली. सगळ्याचे हातरून बाहेर टाकले. घरातल्यांचे अंगणामध्ये हातरून बाहेर टाकले. एकटं पाहुण्याचा आतमध्ये टाकलं. त्या हॉलमध्ये बैठकीत पाहुणे ते म्हणले, का हो मालक, चला झोपायला. पाहुणे आतमध्ये आले. बैठक बघितली तर एकच हातरून टाकले. झोपा म्हटले. एवढा हॉलन माझं एकट्याच, तुम्ही आम्ही बाहेर झोपतो. पण मी एकटाच आतून तुम्ही सगळेच बाहेर. तुम्ही पाहुणे आहे ना, पाहुण्याला कसं बाहेर झोपवता? उद्या म्हणताल रस्त्यावर झोपवलं म्हणून. असा गोड बोलून पाहुणा आत झोपवला. आणि पेडगावकर घर मालक सगळे घरातले बाहेर आले आणि घर मालकानं बाहेरून कडी लावली. बाहेरून कडी. हे 15-20 दिवसाची उपवासी ढेकणं पाहुणा भेटला. चांगले जांभळासारखे झाले. चालता येईना ढेकणाला. पहाट 5-5:30च्या सुमारास घर मालकानं बाहेरची कडी उघडली. पाहुणे जांभळ्यात येत बसले होते. घर मालक आत आले. पाहुणे ते म्हणले, का मालक, कस काय लागली झोप? पाहुणा म्हटला, जागच आली नाही. असं जर म्हणत असेल तर मूर्खत्व वचना येऊ काय? वचना येऊ पाय. ढेकणाच्या बाजी सुखाची कल्पना. ढेकणाच्या बाजी सुखाची कल्पना. मूर्खत्व वचना येऊ पाय. मूर्खत्व वचना येऊ पाय. ढेकणाच्या बाजे पौर्णिमेचा दिवस, कोजागिरी पौर्णिमा. काजू, बदाम, पिस्ता, खडीसाखर, तुम्ही नका तोंडाला पाणी येऊ देऊ. मग ते एवढे पदार्थ टाकलेलं आटीव दूध राजपुत्राच्या घरी प्याला. त्यानं ते दूध पिलं. उपमन्यूनं गिलास खाली ठेवला. हे काय रे? सगळे हसायला लागले. हे काय माहित नाही का? हे दूध आहे.
हे दूध आहे आणि माझी मम्मी देते ते काय ते म्हणले तुलाच माहिती. उपमन्यू तेवढ्या रात्री घरी आला. आई दूध दे. अरे पण ही वेळ आहे का दे. हिनं नियमाप्रमाणे वाटीभर पाणी 2 चमचे टाकून दिले. पे बेटा. ती वाटी अशी घेतली उपमन्यूनं आणि फेकली आईच्या अंगात. म्हातारे एवढे वर्ष झालं फसवते का मला. पिठाचं पाणी दूध म्हणून देते. आईच्या लक्षात आलं आता राजपुत्र मित्राच्या घरी जसं दूध प्यालो तसं दूध पाहिजे मला. आई रडली डसा डसा. माता म्हणे बाळकास दूध मागे देवापाशी. मला पुढचा कथा भाग नाही सांगायचा. ह्याच्यातून एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. 2 चमचे पिठाच्या पाण्याला दूध म्हणून पिणारा उपमन्यू पण आज वाटिका पिकून दिली. झोपले काय तुम्ही. का पिकून दिली. खऱ्या दुधाची चव कळाली. तसा आपल्याला ते नाही तुमच्या गावाला येतात का नाही कोणाच टाक बारसवाड्याला. आमच्या पंढरपूरला येतात पा ते डोक्यावर गतोडे लहान लहान मुलं कडेला सुया घ्या बिबे घ्या काळे मणी घ्या. ते तसंच सांगावं लागेल ना ते. होय दादा. आणि मग ते महिला फिरतात ते एका भाकरीवर 2 सोया एका भाकरीवर 3 बिबे काय असेल ते. त्या मुलीची आई मरण पावलेली. मुलगी 18-19 वर्षाची. ती मुलगी पुढं चालायची आवाज देत सोया घ्या बिबे घ्या काळे मणी घ्या. आणि बाप पाठीमागं भाकरी गोळा करायचा. ते राजवाड्याच्या समोरून मुलगी चालली तिनं आवाज दिला. ते राजपुत्रवर गॅलरीमध्ये फिरत होता आणि राजपुत्रानं ते पाहिलं काय सौंदर्य आहे. आणि राजपुत्राने आवाज दिला प्रधान हाजी ती सुया घ्या बिबे घ्या काळे मणी घ्या म्हणते ना. हां मला तिच्यासोबत लग्न कराय. अहो पण मला करायचंय. ते म्हणलं मला तरी काय करायचं. प्रधान खाली उतरला. ते भाकरी गोळा करत होता. त्या बापाला म्हणलं इकडे कशाला भाकरी गोळा करतो आता का. ते वर बघ. वर बघितलं तर राजपुत्राने हात गेला. कशाला बोलवले कशाला. ही तुझीच मुलगी माझीच आहे. हिच्या सोबत लग्न करायचंय राजपुत्राला. हे म्हटलं काय चेष्टा करत आहो. करायचंय. यानं ते भाकरीचं दिले फेकून. आता काय गरज आहे म्हणून. आणि राजपुत्राबरोबर तिचं लग्नही झालं. वेळ कमी असल्यामुळे लगेच झालं. आणि लग्न पार पडल्यानंतर त्या राजकुमाराच्या शेजारी सुवर्ण सिंहासनावर डाव्या बाजूला बसली ती. आता मला साधं सांगा सुवर्ण सिंहासनावर डाव्या बाजूला जर ती बसली लग्न झाल्यावर तर दुसऱ्या दिवशी बारसवड्यात येईल का. सुया घ्या बिबे घ्या म्हण. मग दारोदारी न फिराल मग दारोदारी न फिराल मग दारोदारी न फिराल मग दारोदारी त्याचे सुख तुम्हा झाली मग दारोदारी न फिराल. तसं आपल्याला सुद्धा ते सुख जर कळालं ना तर विषयाच्या दारात आपण भीक मागत फिरणार नाही. मग दारोदारी न फिराल. राजाची कांता काही भीक मागे.
अहो दुर्बळाची कन्या जर समर्थाने केली हे औदशानी वाली दारिद्र्याची औदशानी वाली दारिद्र्याची हो औदजानी माली दारिद्र्याची औदजानी माली दारिद्र्याची दुर्बळाची कन्या समर्थान केली दुर्बळाची कन्या समर्थान केली दुर्बळाची कन्या समर्थान केली दुर्बळाची कन्या समर्थान केली औदशानी वाली दारिद्र्याची औदशानी वाली दारिद्र्याची औदजानी माली दारिद्र्याची औदजानी माली दारिद्र्याची दारिद्र्याची दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदसा निमाली दारिद्र्याची. मग कुठलं दारिद्र्य राहते आपल्याला त्या सुखाची चवच अजून कळलेली नाही ना. मग का हो? हे सगळं सुख आहे तरी कुठं सुख रूपाईचा तुझा कोणीचा माझ्या पांडुरंगा सारखा माझ्या पांडुरंगा सारखा हे सगळं सुख आहे तरी कुठं तर सुख रूपाईचा दुसरा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. एक तर सगळं सुख देवाजवळ आहे सुखरूपाईचा तुझा कोण सांगा म्हणजे एक तर पांडुरंगाजवळ आहे नाही तर एक सुख एक संताची बहुपाई संताच्या बहुपाई संताच्या बहुपाई संताच्या बहुपाई संताच्या बहुपाई बहुपाई संताच्या बहुपाई संताच्या बहुपाई संताच्या सुख एक हेची एक तर सुख एक हेची ठाई बहुपाई संताच्या एक तर देवाजवळ सुख नाही तर संताजवळ सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखिली चरणांबुजे. तुकाराम महाराज सुख एक हेची ठाईन सर्व सुखे आजी येथेची ओळली हे सगळं सुख संतांच्या जवळ आलं म्हणता. हे सगळं सुख जर संतांच्या जवळ आलं तर संतांनी याच्यासाठी केलं काय सुखाचे व्यवहारी सुख नाम झाला सुखाचे व्यवहारी सुख नाम झाला सुखाचे व्यवहारी सुख नाम झाला सुखाचे व्यवहारी सुख नाम सुखाचे व्यवहारी
वाटलं तुम्ही टाळ्या वाजवतल्या ह्यांच्यासाठी. हा, चल. सुखाचे व्यवहारी. सुखाचा संतांजवळ सगळं सुख आलं, सगळं सुख. त्याचं कारण काय झालं तर सुखाचे व्यवहारी, सुख लाभ झाला. त्यांनी व्यवहार सुखाचा केला म्हणून लाभही सुखाचा झाला. काहींचा व्यवहार सुखाचा आहे तर लाभ दुःखाचा आहे, काहींचा व्यवहार दुःखाचा आहे तर लाभ सुखाचा, काहीचा व्यवहारही दुःखाचा आणि लाभही दुःखाचा, काहीचा व्यवहारही सुखाचा आणि लाभही सुखाचा. एकाचा विचार करू आपण. काहींचा व्यवहार सुखाचा असतो पण लाभ मात्र दुःखाचा असतो. व्यवहार सुखाचा आहे. बचन आगाची कांडी खाताना गोड लागते म्हणतात, खाऊ नका कोणी, कारण खाल्ली तर प्राण जातो. त्याचा सुद्धा अभ्यास आहे. साधुनी बचनाग खाते तोळा तोळा, अभ्यास आहे. खाताना गोड लागते, व्यवहार सुखाचा आहे पण प्राण जातो, लाभ मात्र दुःखाचा आहे. काहीचा व्यवहार दुःखाचा असतो, लाभ सुखाचा असतो. योग्याचा व्यवहार दुःखाचा आहे. ज्ञानोबराय म्हणतात ना, पाये पा लोहाचे चणे, जई बोचरिया पडती खाणे, तई पोट भरणे के प्राणी शुद्धे म्हणो. म्हणून योगाच्या वाटा, जे रिगालेगा सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागाला. योग्याचा व्यवहार दुःखाचा आहे पण योग जर साधला तर लाभ मात्र सुखाचा आहे. काहीचा मी तर मग असे म्हणलं शिट्टी कोण. काहीचा व्यवहारही दुःखाचा आणि लाभही दुःख. 5 वर्षांनी मित्र आला मुंबईवरून, 5 वर्षांनी. त्याचा मित्र गावात राहत होता, त्याचं कोळशाचं दुकान होतं. कोळशाचं ते 5 वर्षांनी मित्र मुंबईहून आला आणि कोळशाच्या दुकानदार मित्राला एवढा आनंद झाला, त्यानं उडी मारली खाली, धावलं मित्राकडं, कडकडून मिठी मारली आणि त्याच्या गालावरून हात फिरवलेला. का माझ्या कधी आला रे? अरे तुझं प्रेम उच म्हणून आलं, पण तेव्हा अख्खा काळा झाला ना. तेच महादेव पुढच्या चौकात आला, पुढच्या चौकात. त्याचं लग्न गावातच झालं होतं, विठ्ठल मंदिराच्या पटांगणात, आणि उधारीवर अत्तर घेतलं होतं एका दुकानातून. त्या दुकानाच्या समोरून चाललं, दुकानदाराने पाहिलं. दुकानदार म्हटलं 5 वर्षापूर्वी लग्न झालं याचं, मुंबईला गेलं ते आज आलं, तोंड दाखवायला पैसे नाही दिले. अत्तरचा दुकानदार उतरला खाली. ते सुटकेस घेऊन पुढे येत होतं. हे जाग्यावर थांबलं, बाया मागं सारल्या, त्याला चांगलं जवळ येऊ दिलं. चांगलं जवळ आल्याबरोबर एक काना मागं ठेवून दिली. दिवसभर सुगंध आला. ऐकताय ना? तसं प्रपंच हे कोळशाचं दुकान आहे आणि परमार्थ हे अत्तरचं दुकान आहे. प्रपंचात तुमच्या तोंडावरून किती प्रेमानं हात फिरवू द्या, तुमचं तोंड काळच, पण आमच्या साधू संत महात्म्यांनी रागाच्या भारात तुमच्या थोबाडीत देऊ द्या, जन्मभर कीर्तीचा सुगंध येणार आहे. विठ्ठल विठ्ठल जन्मभर कीर्तीचा सुगंध येतो. आता हे उद्धव बापू अनेक विद्यार्थी तयार करतात आळंदीमध्ये. आळंदीत सगळ्यात जास्त विद्यार्थी कोणाकडं, अशी जी काही 2-3 ठिकाण आहे त्यातलं आमच्या बापूंचं आहे. मग एखाद्या वेळेला पोरग जर ते राग बसवत नसल तर गुरुजीला राग येतोच ना. मग हे नुसतंच आळंदीत मधुकरी मागताय, नुसतं झोपा काढायला लागले. मग गुरुजी रागाच्या भरात त्याला थोबाडे देतात. करता येत नाही का अभ्यास? त्याला त्यावेळेला वाईट वाटतं. पण ज्या वेळेला तो चांगले राग बसवतो, महाराष्ट्रातला चांगला गायनाचार्य होतो, कीर्तीचा सुगंध जन्मभर वावरत राहतो. जन्मभर कीर्तीचा सुगंध येतो. काहीचा व्यवहारही दुःखाचा आणि लाभही दुःखाचा, आणि काहीचा व्यवहारही सुखाचा, लाभही सुखाचा. ए मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी, हो दे या जगा. मग सुखाचा व्यवहार केल्यामुळे, सुखाचा व्यवहार केल्यामुळे कोंदला मागे पुढे
आज या शेळके परिवारामध्ये सुद्धा त्यांनी आत्तापर्यंत केलेली साधना. पहिलं घरी इकडं गावामध्ये आम्ही महाराज मंडळी यायचो, थांबायला एवढी अडचण होय रोहिदास. आम्ही बरोबर कितीतरी वेळा आलो, 1 रूम 2 रूम त्या जास्तीत जास्त. पण आमच्या प्रमोदनी मनावर घेतलं, भानदास महाराजांनी आपल्याकडं वारकरी महाराज मंडळी येतात, आपल्याला घर मोठं झालं पाहिजे म्हणून आता हायवे रोडवर गावातही यायचं काम नाही, केव्हाही या. ते वैष्णव सदनच आहे आपलं वारकऱ्यांचं. आनंद कोंदाला मागे पुढे, मागे आनंद आणि पुढे आनंद. आतापर्यंत पारमार्थिक साधनेमध्ये मारोतराव महाराजांची सेवा त्यांना घडली, अनेकविध मोठमोठ्या महाराजांची सेवा त्यांना घडली आणि ते सेवा करत असताना आनंदच भोगला. मागं तर आनंदच आहेच, पण पुढं आता विठ्ठल आहे, प्रमोद आहे, हे पारमार्थिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीने होणार आहे. मागही आनंद पुढे आनंद. आनंद कोंदला म्हणले. कोंदला म्हणजे आता या आषाढी वारीला मंडळी येतात, आमची दिंडी 87 नंबर, सगळे आम्ही बरोबरच असतो, सगळी महाराज मंडळी. मग आषाढीचा सोहळा पंढरपूरला गेला. पंढरपूरला सोहळा गेला की द्वादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे एकादशीला सगळ्या पंढरपुरात फिरतात लोक. सोलापुरी चादरा, सतरंजा, बैलाच्या झुली, घोंगड्या, बांगड्या, नातवाला खुळखुळा सगळं आणतात. ते सगळं आणतात आणि मठात आल्या की ती पेटी उघडतात. संदूक संदूक ते जुनी मंडळी संदूक म्हणायचे. पेटी उघडली, सोलापुरी चादरा खाली, सतरंजा, बैलाच्या झोली, घोंगड्या, बांगड्या, नातवाला खुळखुळा सगळं ठेवतात. ते टोपण लावलं तर खालचं वरचं अंतर 2 इंचाचं. ते बसना ना ते जास्त भरल्यामुळे. ते म्हटलं रावसाहेब अरे घरी तर न्यावं लागल, हे बसत नाही, पेटीचं टोपण लागत नाही. ते म्हणलं अजून भर ना म्हणजे लागल. एवढं भरतात का रे? हे म्हणलं आता घेतलंय ना, मग एक काम कर, तो त्याच्यावर उभा राहा. कशावर? पेटीच्या टोपणावर. माधव महाराज मग ते पेटीच्या टोपणावर उभं राहतं, असं दाबतं. पात दाबलं की हे कोंडाला होतं. याला म्हणतात कोंदून कोंदून भरणे. आनंद कोंदला मागे पुढे. तुकाराम महाराज सुखाचा व्यवहार केल्यामुळे लाभही सुखाचा झाला आणि आनंद कोंदला मागे पुढे म्हणता. नेमकं त्याचं कारण काय झालं? पंगती देवास वेगळे, संगती पंगती देवास वेगळे, देवास वेगळे, नित्य नित्य जोडे त्याची साथ, नित्य नित्य जोडे त्याची साथ, संगती पंगती देवास वेगळे, संगती पंगती देवास वेगळे. जय हो. सदा नित्य नित्य जोडे त्याची साथ, नित्य नित्य जोडे त्याची साथ, संगती पंगती देवास वेगळे, संगती पंगती देवास वेगळे. सुखाचा व्यवहार केल्यामुळे लाभही सुखाचा झाला, आनंद माग पुढं कोणला. त्याचं कारण काय झालं? तर संगते, संगत देवाची आणि पंगतही देवाची. काहीला संगत चांगली असते पण पंगत चांगली नसते, काहीला पंगत चांगली असते पण संगत चांगली नसते, काहीची पंगतही चांगली नाही, संगतही चांगली नाही, काहीला पंगतही चांगली संगतही चांगली. एका एकाचा विचार करू आपण. पंक्तीचा आनंद केव्हा आहे? थोडा द्याल मॉनिटर. पंक्तीचा आनंद केव्हा आहे?
स्वयंपाक सुगरणीन मावशीनं केलेला असावा स्वयंपाक, आणि वाढणारं उदार अंतकरणाचं असावं. ते चिकट नसावं, कंजूस नसावं. स्वयंपाक सुगरणीन मावशीनं केलेला असावा, वाढणारं उदार अंतकरणाचं असावं, आणि खाणारं चवी चवीनं खाणारं असावं, पोतं भरणारं नसावं. नाही तर एवढा आट्टा असताना माता मावल्या करतात त्या सगळे एकत्रच करून खातं. मग एकत्र नाही ते, नाही का? काही ठिकाणी स्वयंपाक चांगला असतो पण वाढणारं चिकट असतं. हवं का हवं का, वारकरी म्हणतो लिंबाची फोडून मीठच आहे ना, हवं का? वाढ ना, तुला काय वाढायचं ते वाढ. वाढणारं उदार नाही. काही ठिकाणी वाढणारं उदार असतं, खाणारं चांगलं नसतं. वाढणारं उदार असतं, स्वयंपाक चांगला असतो, खाणारं ते आताचा काळ सोडून द्या जरा. पण ते जुना काळ, ते सगळं शिधा सामुग्री बरोबरच घ्यायचे आणि यात्रेला जायचे. एका गावात मुक्काम पडला असं मंदिरामध्ये. हे म्हटले उशीर झाला रे, आता काय करतो जेवायला? हे म्हटले कर ना तांदळाची खिचडी. मी खाणारं नीट पाहिजे याच्यासाठी सांगतो. तांदळाची खिचडी केली आणि दोघांनी 2 ताटात अर्धे अर्धे वाटून घेतले. तांदळाचा भात. संध्याकाळचे 8:30-9 वाजले रे आणि गेली लाईट. लाईट गेली. हे म्हटलं खा, काय कानात जातो का घास? खायला सुरुवात केली, पण एक जण प्रत्येक घासाला खडा काढायचा. प्रत्येक घासाला खडा लागला की हातात घ्यायचं, समोरच्याला म्हणायचं हे बघ खडा लागला, हे बघ खडा लागला, हे बघ खडा लागला. समोरचा म्हटलं अर्धा भात झाला ना खाऊन माझा अर्धा भात झाला, मला एकही खडा लागत नाही आणि तुलाच बरी लागतात खडे. भैया महाराज, ज्याला खडे लागत होते त्याला थोडा संशय आला. त्यानं खिशात हात घातला आणि मोबाईल काढला आणि त्याची बॅटरी लावली. बॅटरी लावली आणि समोरच्याच्या तोंडावर उजेड मारला तर एकही जात नाही. हे म्हटलं खडे नाही, तुला दगड नाही लागायचे. दगड खडे कसे लागतील? खाणारं नीट पाहिजे ना. काही ठिकाणी खाणारं चांगलं असतं, वाढणारंही उदार असतं, पण स्वयंपाक नीट नसतो. आता इथल्या माता मावल्याला तसा भात येतो का नाही कोणाच ठाऊक. बारसवड्याच्या, पेडगावच्या, पण आमच्या पंढरपूरच्या करतात पा. एका पातेल्यामध्ये 3 प्रकारचा भात करतात त्या. 3 म्हणजे गोड तिखट हे नाही, खाली जळगाव म्हणजे जळालेला भात, मध्ये नुसता चिखल आणि त्याच्यावर नुसते तांदूळ म्हणजे जळगाव, चिखली आणि तांदूळवाडी. स्वयंपाक नीट नाही ना. काही ठिकाणी स्वयंपाकही चांगला असतो, वाढणारं उदार असतं, खाणारं नीट नाही. पण हे सगळे गुण एक, सुगरणे आणि उदार, रसज्ञ आणि जेवणारे, तेव्हा पंक्तीचा आनंद आहे. पण आम्हाला संगतही देवाची आणि पंगतही देवाची. उलट इथं तर आधी पंगत आहे, इथं आधी सगळी जेवून आली. होय माधव, तुम्ही राहिलेत वाटतं. सगळे जेवण करून आले, आधी पंगत आहे. म्हणजे संगतही देवाची आणि पंगतही देवाची. संगती पंगती देवा सवे घडे. पण किती दिवस घडे? एक दिवस घडे का? काही काही जणांना देवाची संगत असते फक्त श्रावण महिन्यापुरती. श्रावण महिना आला ना बापू, बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महादेव म्हणतो तुम्ही काय 11 महिने रजेवर जाता का? नाही, श्रावणातच आता माझ्याकडे. काही काही जणाला संगत असते सप्ताहापुरती, काही काही जणाला संगत असते कीर्तनापुरती. पण इथं नित्य जोडे तेची साथ. आम्हाला नित्य भगवंताची संगत आहे. बरं ठीक आहे, तुमच्या भगवंताकडे वाढायला तर भरपूर आहे ना. तुकोबाराय म्हणतात आमचा भगवान परमात्मा समर्थ आहे. समर्थाची घरी सकळ जमाना, समर्थाची घरी सकळ जमाना.
अशी कलाकारांना दाद दिली पाहिजे. समर्थाचे घरी सकळ संपदा, सकळ नाही तुटी कदा कासयाची. समर्थाच्या अनेक व्याख्या वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समर्थाचे पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एकची पकवानी. काही काही जणाच्या घरी मतभेद असतात. ते कडक कपडेवाले आले का नाही, कांजीच्या कपडेवाली, मग त्या इकडे साहेब वरच्या मजल्यावर, साहेब लोक वरच्या मजल्यावर वाढणारे, मग ते साध्या कपड्याचे येतात, वारकरी शेतकरी. आम्ही कोणी इकडे म्हणपात शेतकरी वारकरी म्हणपात, साहेब लोक वरच्या मजल्यावर, मग ते वाढणारे येतात. हे कोणीकडे वाढायचं काय तू याजवळ गुलाबजामुन बासुंदी, ते वरच्या मजल्यावर जाऊ दे. तिकडं सांगितलंय डॉक्टरनी खाऊ नका म्हणून, तरी तिकडंच कशाला पाठव. आणि मग हे साधं येतं, हे कोणीकडं तुझ्याजवळ काय पिठलं भाकर, इकडं वारकऱ्याकडं, त्याला दुसरा रस्ताच कुठे. पण तळील्या वरिल्या एकची अनेक व्याख्या संत वाङ्मयात आहे. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगात ते चाळे, म्याची निमिला साता, काळू ग्रासी तसे भूता. हे माणसं जे मरतात हे नवल नाही, मरणाची साधनं उपलब्ध असूनही जगतात हे नवल. या शरीराला 9 छिद्र आहे, कोणत्या तरी एका छिद्रातून प्राणवायू जाणारच आहे. पण 9 छिद्र असताना सुद्धा 42 वर्ष 50 वर्ष 70 वर्ष 90 वर्ष प्राणवायू त्याच्यामध्ये राहिला हे नवल आहे. सगळं भगवंताच्या हातात आहे. भगवंत म्हणतात त्या वृक्षाचं पान सुद्धा माझ्या सत्तेनं हलते. ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा तो भगवान परमात्मा समर्थ आहे. काही म्हणतील आमच्याकडे एक समर्थ आहे ना, त्याला ना काय देवाच्या लाईनीत बसू. समर्थाची आणखीन एक व्याख्या आहे, समर्थ दाता कवना ते नास्ती न म्हणे. ते नाही म्हणतच नाही हो, त्याला काही मागा तुम्ही. एक तर गळ्यात विना हातात चिपळे आले वर, नारायण नारायण. नारदा कुठे गेलो इथे एवढे दिवस, बस देवा तुम्हाला 16,108, मला एकही नाही. नारद जी ने की संजी को एक औरत मंगे थी. देव हसले, तव हसोनी बोले मुरारी, ज्या घरी नसेल मी कंसारी, ती तुझी मुख्य अंतुरी समर्पिली यथार्थ. मग कुठं जेवणच करतोय तर कुठं नाश्ताच करतोय तर कुठं गप्पाच मारतोय. पण भगवान आपल्याला जर आपली पत्नी मागितली देईल का कुणी नाही, जोडा गाडायचा मारायचं थोबाडी त्याचे. पण देव इथं सुद्धा कमी पडला नाही. समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. त्याच्या घरी कशाची ताटातूटच नसते, काही मागा. एक जण म्हणला मला गुलाबजामुनच खायचे, रोहिदास बा म्हणले पातेलं ठेवा ह्याच्या समोर, खाऊ द्या काय खायचे. एक जण म्हटलं नाही मला श्रीखंडच खायचे, ठेवा पातेलं ह्याच्या समोर. कमी नसतंच, नाही तुटी कदा कासयाचे.
भगवान परमात्मा समर्थ आहे. मग का हो महाराज, समर्थाचे घरी झालंय बाबा, झालं आता 15 मिनिट राहिले, बरोबर 7:30ला सोडायचं, 5:30ला सुरू झालंय. कारण माझी पण तब्येत ठीक नाही, तुम्हाला नाही पण ह्यांना कळत असेल मी लटलट का पाहिलेलो. नाही खरंच काल अचानक थंडी ताप आला, मग गोळी घेतली म्हटलं राहील आता. आजही दुपारी घेतली पण ते आता जाणवायला लागलं. पण मी बरोबर कमी नाही करणार. मी नाही तुटी कदा कासयाची, तो कशाची ताटातूट करत नाही. समर्थाच्या अनेक व्याख्या. नमनी सोयला सुहृद आवश्यक, राव आणि रंक सारिखेची. त्याला राव असू द्या नाही तर रंक असू द्या, त्याला सारखेच असतात, त्याला समर्थ म्हणतात. मग काऊ महाराज समर्थ हो, म्या हलविल्या प्राणू आले, मगाशीच प्रमाण होऊन गेल. आयुष्य सरलं ना, आयुष्य सरलं तर जगण्याची किती प्रयत्न करा, नाही जगत. आणि एखाद्याचं उरलं तर मरण्याचे प्रयत्न करू द्या, नाही मरत ते. सगळ्या भारसवडा गावानी नवस करू द्या, अमुक अमुक म्हातारं मरू द्या म्हणून, पण ते सगळ्याच्या 10व्याला काठी टेकत हजर असतात. का उरलंय ना. काही काही म्हणतात महाराज ॲक्सिडेंट होतात, गाड्या अपघात होतात, त्याला एअरबॅग पाहिजे होती हो. एअरबॅग 4, 6, 8 काय असतील ते. मी म्हणतो गाड्या भारी वापरा म्हणता, एकदा विमानात होता ना बाबा, 5-6 महिनेच झाली, विमानात असूनही मारावं लागलं ना. ज्याचं आयुष्य सरलंय त्यानं जगण्याची किती प्रयत्न करू दे, नाही जगत. आणि ज्याचं उरलंय त्यानं मरण्याचे प्रयत्न करू दे, नाही मरत. एक वैतागलं प्रपंचाला, खरंच वैतागलं. तेलानं शेंगदाणे आणा, डाळ आणा, मीठ आणा. ते वैतागलं. पत्नीला म्हटलं एक कुंकू बसून टाक, बसून टाक कुंकू. तेल आणा, शेंगदाणे आणा, निघालो जीव द्यायला. आणि जीव द्यायला गेलं परभणीला, त्या उड्डाण पुलावर परभणीच्या. ते म्हटलं इथून उडी मारली ना मरतोच म्हटलं, डोकंच फुटतं, रक्तच निघतं, तोंडच दाखवत नाही म्हटलं. त्या उड्डाण पुलावर आलं, पुन्हा त्याला कटडे असतात ते 3 फुटाची, त्याच्यावर उभारलं, काहीच राहिलं नाही पाहिजे म्हटलं. नेमकं त्या उड्डाण पुलाच्या खालच्या रोडनी कॉलनीत भाजी विकणारं भाजीवालं भाजीचं पस्तर टोपलं, मेथीच्या जोड्या, पालकाच्या जोड्या, शेपूच्या जोड्या, कोथिंबिरीच्या जोड्या. ह्यानं उड्डाण पुलावरून उडी मारली खाली. जशी उडी मारली तसं भाजीच्या टोपल्या पडलं. ते उड्डाण पुलावरून उडी मारली जीव द्यायला, भाजीच्या टोपल्यात पडलं, ते नाही मेलं. हा, ते आधीच कळलंय तुम्हाला, नवल वाटेल तुम्हाला, विनाकारण भाजीवालं मेलं का. जे म्हटलं होतं ना भाजी विकून घरी बिस्किटचे पुढे आणतो 2020, ते मेलं. आणि जे घरी सांगून आलतं कुंकू बसून टाक, तोंड दाखवायला येणार नाही, ते तोंड दाखवायला सकाळी घरी गेलं. याला म्हणतात समर्थ. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. तुकोबार आहे. त्याच्या ठिकाणी आणखीन मोठा गुण कोणता आहे का. लाभाची कोटी तू कामने येते. तू कामने
तुका म्हणे येथे लाभाचे कोटी बहु वाव पोटी समर्थाचे. सामर्थ्य असावं ना, पण अंतकरणामध्ये दया असावी, श्रीमंती असावी, पण गोर गरिबांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी असावी. तारुण्य असावं, पडलेल्या म्हाताऱ्या माणसाला उभं करण्यासाठी असावं, चालता चालता म्हाताऱ्याला पाडण्यासाठी नसावं. तसं सामर्थ्य असावं आणि अंतकरणामध्ये दयाही असावी. आमचे गुरुवर्य कोरेकर बाबा सांगायचे, सत्यगुरु राय हा त्यांचा अभंग फिक्स जोग महाराजांच्या सत्यातला. ते म्हणायचे, मम्माजी बुवांनी एवढं काट्याने मारलं तुकोबारायांना, तुकोबारायांनी फक्त डोळे वटारूनच बघायचं होतं मम्माजी बुवाकडे. जाळायला दुसरं सरपण सुद्धा आणावं लागलं नसतं, एवढं सामर्थ्य होतं. आळंदीतल्या मंडळींनी एवढा त्रास दिला ज्ञानराज माऊलींना. ज्या माऊलींना मांडेव आपल्या पाठीवर मांडे भाजता येतात, त्या माऊलींना मारणाराचा हात भाजायला येत नव्हता का? सामर्थ्य होतं ना, पण सामर्थ्य वापरलं नाही. सामर्थ्य असूनही सामर्थ्य वापरलं नाही. बहु वाव पोटी समर्थाचे. संगती पंगती देवा सवी घडे, नित्यानित्य जोडे तेची साज. घड्याळ तपासून घ्या, 2च मिनिटं कमी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर हरी विठ्ठल चिरंजीव प्रमोद आपलं विठ्ठल प्रमोद शेळके यांना आपल्या सर्व वारकरी महाराज मंडळींच्या वतीने त्याला उदंड आयुष्य लाभावं, नुसतं आयुष्यच नाही तर उत्तम आरोग्य लाभावं, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हरे नाही उच्चारिला ते कर म्यापला तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया पैकी करा. ज्ञानदेव तुकारा ज्ञाने समाधान तुमचे देखील चरण सर्वारिकपणे ते सापडले गेले. तुका म्हणे भोग ज्ञान वारीला लाग करुणी आरती चक्रपाने वाळत पावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा
माझी